तर पुण्यामधील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। 39,000 क्युसेक वेगानं खडकवासल्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला। खडकवासल्यातील विसर्गामुळे एकता नगरमधील पाणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मात्र आता खडकवासल्यातून विसर्ग देखील वाढवण्यात आला। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर 39,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातं आणि पाण्याचा फ्लो आपण पाहतोय की सकाळी या ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं, मात्र आता छाती इतकं पाणी जे आहे ते संपूर्ण आता माणूस बुडू शकतो एवढं पाणी जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये वाढलेलं आहे। जेसीबीच्या माध्यमातून कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना सूचना दिल्या जातात की परिसरामध्ये कुणीही थांबू नका। सध्या आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात। ते सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणाहून बाहेर पडावं, जेणेकरून पुढची यांना सगळी सोय जी आहे ती करणं सोपं जाईल। सध्या आपण पाहतोय की जेसीबीच्या साह्याने हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कर्मचाऱ्यांकडून आपण पाहतोय की अशा पद्धतीनं सूचना ज्या आहेत ते दिल्या जात आहेत। काय सांगताय तुम्ही तिथं पुढे? सर्व नागरिकांना आपण आवाहन करत आहोत की तुम्ही घराच्या बाहेर निघा। आपण त्यांची राहायची सोय केलेली आहे। एकदा लोकांना सूचना द्या म्हणजे कळेल, कारण सागर एवढी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण 40,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सोडला जातोय। आपण पाहतोय की या ठिकाणी पाण्यातून जायला वाट नाही, त्याच्यामुळे भिंतीवरती उभं राहून जेसीबीच्या साह्यानं पुढे या सगळ्या कर्मचाऱ्यांना जावं लागतंय। मात्र नागरिक ऐकायला तयार नाहीत। नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला जे आहे सहकार्य करणं गरजेचं आहे। आपण पाहतो की पार्किंगमध्ये पूर्ण माणूस बुडू शकतो, एवढं पाणी भरलेलं आहे। विचार करा, एवढ्या पाण्यामधून रेस्क्यू करणं किती जिकिरीचं होऊ शकतं। त्यामुळे वरती असलेल्या सुद्धा नागरिकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर खाली यावं। जर कदाचित पाण्याचा विसर्ग आणखी वाढला तर मग मात्र भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते। आपण पाहतो की सगळे कर्मचारी या ठिकाणी अशा पद्धतीनं अनाउन्सिंग जे आहे ते करतायत आणि सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण खडकवासला धरणातून 39,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असून सर्व नागरिकांनी सतर्क राहावे। तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे सनसिटी बॅडमिंटन हॉल शनी मंदिराजवळ आपली तात्पुरती राहण्याची सोय केलेली आहे। ज्या कुठल्या नागरिकांना पाहतो की त्यांची राहण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी खाली यावं अशा पद्धतीचं आवाहन हे सगळे पालिकेचे कर्मचारी करताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे ते म्हणजे लवकरात लवकर या सगळ्या लोकांना खाली आणणं। मात्र आता पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण लवकरात लवकर खाली यावं। या सगळ्या परिसरामध्ये पाणी जवळपास 40,000 क्युसेक वेगाने येत आहे। गेल्या वर्षी भीषण स्थिती निर्माण झालेली होती, यावर्षी सुद्धा ती स्थिती निर्माण होऊ शकते। मात्र आपण पाहतोय की पालिकेचे कर्मचारी अशा पद्धतीनं या सगळ्या नागरिकांसाठी रस्त्यावरती आहेत, जीव धोक्यामध्ये घालून हे सगळे कर्मचारी त्यांना आवाहन करतायत। आम्ही तुम्हाला विनंती करतोय लवकरात लवकर खाली या। मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती राहणारे नागरिक जे आहेत अजूनही ऐकायला तयार नाही, त्यामुळे या सगळ्या नागरिकांना बाहेर काढणं हे खरं तर प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान आहे। आता हे नागरिक खरंच बाहेर येतात का हे करता पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र पाण्याचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की जेसीबीच्या साह्यानं कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यावं लागलेलं आहे आणि सगळे कर्मचारी आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। सागर, नक्कीच प्रदीप, त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद देणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।